व्हिडिओ दाखवत असतो आणि थोडं व्हिडिओ ब्लॉग करत असतो आणि का तर अजून बऱ्याच ठिकाणी मला फिरायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन कांबळे. तर मी तरवी म्हणून एक छोटंसं गाव आहे विजापूरच्या बॅक साईडला. तर तिथं आलतो संगीत महल म्हणून. त्या संगीत महलमध्ये म्हणून पूर्ण ब्लॉग बनवायला आलतो. तर संगीत महल असा होता, तर जेवढं बघील तेवढं छान वाटत होतं आणि त्या काळात महाराज इथे यायचे, बसायचे आणि काय संगीत वगैरे ऐकून आपल्याला जायचा. तर त्यासाठी मी बी बघूया म्हणलं हा आज जाऊन काय आहे. तर गॅडपासून जेवढं मिळालं तेवढं माहिती, बरंच काय काय आहे पण आपल्याला इथलं काही माहीत नाही. पण जेवढं मला माहिती मिळते, जेवढं मला काय कळतो, जेवढं मला दिसतो तेवढं मी व्हिडिओ आणि शूट घेतो. आणि तुम्ही बी बघा मित्रांनो, ब्लॉग बघत राहा, तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग दाखवतो. आणि इथून झाल्यानंतर नाही गोळघुमट आणि 12 कमान अशी काय काय खूपच गोष्टी आहेत विजापूरमध्ये आहेत, तर ती मी तुम्हाला दाखवतो. पण आता ही थोडं हे संगीत महल आहे, आमच्या गावातच आहे, पण इथलं एवढं परफेक्ट मला माहिती नाही, तरी मी तुम्हाला दाखवतो. महाराजांचा स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला, चला तिथनं दाखवतो. तर त्या काळात इथं महाराज यायचं, इथे आंघोळ वगैरे करून आपलं जायचं. तर ह्यो असा दिसतोय, तर हा पेस एवढा मस्त वाटतोय संगीत महल. तर त्या आज असा आहे, तर त्या काळात किती भारी आणि केवढं मस्त दिसायचा, लाईटा वगैरे. आणि आता थोडंफार किल्ला वगैरे तुटलेलाही. आणि किल्ला असा आहे, लांबनं जेवढं बघशील तेवढं कमी आहे. तर जवळ जायला एवढं उंच आहे, तर माझ्यापेक्षा दुप्पट लांबनं उंच आहे. आणि जेवढं आम्ही बघेल तेवढं कमीच वाटत होता. असंच आम्ही विजापूरचा पूर्ण व्हिडिओ बनवायला लागलो मित्रांनो. पूर्ण सपोर्ट करा आणि पूर्ण बघा मित्रांनो, बघितल्याशिवाय कळणार नाही. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग हा असं बघत राहा मित्रांनो, तुम्हाला बरंच काही दिसत असतील.